नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते। आणि आज आपण आहोत कारंजालाड येथील गौतम नगरमधील अंध मुलांची एक शाळा आहे, ज्या शाळेचं नाव आहे मातोश्री पार्वतीबाई निवासी अंध विद्यालय। तर या विद्यालयामध्ये आज येथील महिला यशोधरा महिला मंडळाच्या ज्या काही महिला आहेत, उपासिका आहेत, त्यांनी आज 15 ऑगस्ट दिनी या शाळेला भेट दिलेली आहे। आणि भेट देऊन त्या मुलांसाठी त्यांनी अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तर आज आपण जाणून घेऊया या शाळेविषयी शिक्षक आणि त्या महिलांचे मत। तर आपण बाहेरून आता आतमध्ये दाखल झालेलो आहोत आणि सांगितल्याप्रमाणे इथे त्या महिला मंडळ सुद्धा इथे आहे, म्हणजे उपस्थित आहे। आणि आपण त्यांना आता विचारूया की या शाळेला त्यांनी आज भेट दिली तर आजच्या दिवशी की अजूनही काही, त्यानंतर इथे काही शिक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांनाही काही प्रश्न करूयात। नमस्कार ताई, मला आपला संपूर्ण परिचय द्या आणि आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याबद्दल माहिती द्या। ठीक आहे, नमस्कार सर्वांना। तर हा कार्यक्रम असा आहे की आता या पवित्र 3 महिन्याच्या वर्षवासामध्ये ह्या श्रद्धावान उपासिका या विहारामध्ये येतात। तर त्या श्रद्धेने त्यांना असं वाटलं की आपण एवढ्या श्रद्धेने आपण काम करत आहोत, तर इथे एक शाळा आहे इतक्या वर्षापासून, जे छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना कोणाला आई असतात, कोणाला वडील नसतात किंवा अपंग असतात, कधी काही असतात, त्यांना मग आपल्याशिवाय कोण आहे। तर या श्रद्धावान उपासिकांना असं वाटलं की आपण या शाळेला भेट द्यावं आणि भेट देऊन त्यांचं म्हणजे हे करावं, त्यांना त्यांचं मनोबल वाढवा, बघत कोणी नाहीत आम्ही पण आहोत। तर त्यांनी पण मला सांगा की आपण यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर आलेल्या आहातच, पण याही आधी आपण असा काही उपक्रम राबवला का, किंवा या शाळेला याच्या आधीही आपल्याकडून काही मदत झालेली आहे की ही पहिल्यांदाच केलाय? नाही, आम्ही दरवर्षीप्रमाणे इथले जे शिक्षक वृंद आहेत ते आम्हाला जातीने बोलतात, म्हणजे जातीने म्हणजे नेहमी असे बोलवतात। तर आम्हाला आधी इंटिमेशन दिलं जाते का ताई इथं आपल्याला 26 जानेवारीचा कार्यक्रम आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, पण हे शिक्षक वृंद सगळ्यांना बोलवतात। तर आम्ही दरवर्षीप्रमाणे येतो, दरवर्षीप्रमाणे बोलवतात। आणि मदत म्हणजे असं आहे का जे मुलांना ज्या वस्तू काही लागतात ते आम्ही देतो। तसेच अंध शाळेतील या विद्यार्थ्यांचे काही शिक्षक आपल्यासोबत जुळलेले आहेत, तर आपण या शिक्षकांशी बोलूयात। नमस्कार सर। नमस्कार। मला सर्वप्रथम आपला संपूर्ण परिचय द्यावा। मी रवी वाघमारे, इथे अंध विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून कार्य करतो। आणि इव्हनच एक शिक्षक म्हणून नाही तर पालकाची भूमिका काय असते ती गोष्ट घेऊनच आम्ही विद्यार्थ्यांशी आमचं वर्तन असते। आणि मीच नव्हे तर आमचे सर्व कर्मचारी जणू मुलांच्याच दृष्टीने सर्व मुलांना सांभाळतो। तर सर आपण सांभाळताय ठीक आहे, पण मला सांगा सर की या मुलांना आपल्याकडून कसल्या प्रकारची वागणूक, त्यानंतर आपण यांना कुठलं सहाय्य करताय की ही मुलं स्वतः तत्पर आहेत स्वतःसाठी? मुलं ते आपण त्यांना दिव्यांगामध्ये दृष्टीबाधित विद्यार्थी म्हणूया। आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मातोश्री पार्वतीबाई निवासी अंध शाळा ही शाळा आयतागायत 2016 पासून इथे सुरू आहे। आणि त्यांचे संचालक आहे ज्ञानपीठ शिक्षण संस्कृती मासोद, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावतीचे आमचे माननीय चंद्रशेखरजी मोहोड साहेब ते सेक्रेटरी आहेत। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम पाहतो। इथे आता तुम्ही बघितलंच असेल की अंध मुलं, दिव्यांग मुलं आहे, हे सर्वात अडचण आम्हाला ही जाते की हे मुलं परगावी राहतात आणि ते दिव्यांग असल्यामुळे आईवडिलांचे सहजच नैसर्गिक प्रेम असते त्यांच्याकडे। आणि मग त्यांना शिक्षणाचं जरी महत्त्व सांगितलं तरी थोडे लवकर तयार होत नाही। आणि मग आम्ही त्यांना समजून सांगतो, शिक्षणाचं महत्त्व सांगतो। आणि एवढंच नव्हे, जे जुने विद्यार्थी आहे त्यांच्या जर यांनी भेटी घेतल्या तर त्यांचं समाधान झाल्यानंतर मात्र मुलं येते देतात। आणि आता भरपूर मुलं आमच्याकडे आहे। आणि मला सांगा एक सर प्रश्न असा करते की ही मुलं म्हणजे यांचे आईवडील यांना स्वतःहून तुमच्याकडे आणून देतात की आपण सुद्धा म्हणजे असंच गावोगावी घरोघरी फिरून यांची म्हणजे तुम्ही म्हणजे यांचं शोध कार्य करता, म्हणजे काय आहे हा प्रकार? आमची विद्यार्थी संख्या 30 हे शासनाने आम्हाला दिलेली विद्यार्थी संख्या आहे। आणि
त्या विद्यार्थी संख्येसाठी सेवेमध्ये जेवढी संख्या दिलेल्या आहे कर्मचाऱ्यांची ती आहे. आणि मग प्रत्येकाने विद्यार्थी आणलेच पाहिजे यासाठी की जो उद्देशच आहे की दिव्यांगाचं पुनर्वसन आणि त्या पुनर्वसनामधली पहिली पायरी जर असेल तर शिक्षण आहे. आणि इथे शिक्षण आम्ही त्यांना देतो हे पालकांना समजायला लागलेलं आहे. आणि मग शिक्षणासोबत आपण त्यांना इतर ॲक्टिव्हिटीज देतो. त्याच्यामध्ये खेळ आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तर आम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे विद्यार्थी राज्यस्तरावर मागे झालेल्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकसुद्धा पटकाविला आहे. आणि रनिंगमध्ये आणि चेसमध्ये देखील आम्ही 4थी 5वी फळी आम्ही गेलो आहे. ही स्पर्धा फक्त त्या खेळापुरती नाही आहे. ही स्पर्धा आम्ही अशी जिंकल्याचं समाधान होतं की आमचे मुलं सामान्य माणसांसोबत राहू शकतात, सामान्य जीवन जगण्यात ते सामर्थ्य होऊ शकतात. आणि हा उद्देश घेऊन आमची पूर्ण टीम, या शाळेचे आमचे मुख्याध्यापक प्रफुल्ल सर आहे, सहकारी मित्र रोहन गवळी सर आहे, योगेश भाऊ आहे, मोहन भाऊ ढोले आहे, आमचे धनराज भाऊ भगत आहे. आणि एकूणच आमच्या करुणा मॅडम म्हणून एक अधीक्षका म्हणून काम पाहतात. एक काळजीवाक म्हणून स्वप्नील आहे. हे सर्व मंडळी आम्ही आमच्या पदाचं असं कुठलंच आम्हाला काही देणं घेणं ठेवत नाही. आम्ही तुम्ही बघितलं असेल की मुलं आमच्या मांडीवर येतात. इवन आम्ही हसी मजाकीनं जर खेळलो पकडापकडी खेळतो. आणि म्हणून हे जे शिक्षकाचं, कर्मचाऱ्याचं, विद्यार्थ्याचं जे बाकीच्या शाळेमध्ये जे बंधन निर्माण होते मानसिक, हे आमच्यामध्ये बंधन नाही आहे. आणि हे बंधन नसल्यामुळं हे मुलं, आमचे मुलं, आम्ही त्यांचे पालक या भूमिकेतून काम केल्याने आमच्या सर्वांच्या टीमच्या मदतीने इथे जे काही दिसत असेल ते दिसत आहे. आणि सर मग असं होत असेल ना की आपल्याला म्हणजे आज जसं की यशोधरा महिला मंडळ आपल्या शाळेचं भेट देण्यासाठी आल्या, तर असंही आपल्याला काही शासकीय मदत या मुलांसाठी मिळत असेलच ना? तसं हे अनुदानित युनिट आहे. त्यामुळं शासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला त्यांना संपूर्ण गरजा पुरवाव्या लागतात. आणि त्याचं ऑडिट वगैरे सर्व होते. मात्र या पलीकडे थोडासा एक विषय असा आहे की काही भावना असतात समाजांच्या. आणि मग समाजांच्या भावना असं असतात की आपण त्यांना दुर्बल नाही म्हणू, पण एक निसर्गाने थोडं त्यांना मागे ठेवलं. आणि आपल्या हातून काही सेवा झाली पाहिजे असं आमचे जे महिला मंडळी आहे, यशोधरा महिला गट म्हणू आपण, किंवा विहाराची जे सांस्कृतिक चळवळी करणाऱ्या ह्या महिला आहेत, खऱ्या अर्थाने ह्या बालकामध्ये संस्कार घडवतात. मी यांचे पण प्रोग्राम पाहिलेले आहे. तर ताईंनी व्यक्त केले की आम्ही इथे येऊन मुलांसोबत तुमच्या काही खाऊ वगैरे देतो. तर आम्ही फक्त जसं तुम्ही पाहुणे आम्हाला जसे खाऊ देतात तेवढं आम्ही खाऊ स्वीकारतो. इतर सुविधा शासन देते तर तेही स्वीकारतो याच्यासाठी की तुमचे नाते आमच्याशी जुळावं, यासाठी ते खाऊ स्वीकारतो. अन्यथा जेवणाची सर्व व्यवस्था आमचं मॅनेजमेंट आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या वतीनं ती व्यवस्था करून घेतो. तर काही मंडळीचं खूप छान सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तसेच अजूनही त्यांच्याच टीम मधले काही इथे सहकारी आहेत, आपण त्यांनाही विचारूयात. नमस्कार सर, मला आपला संपूर्ण परिचय मी द्या. रोहन गवई, मी कर्मचारी आहे इथे वसतिगृह विभागामध्ये. पण आम्ही काम करत असताना कुठलेही मतभेद किंवा आम्ही डोक्यात ठेवत नाही की आम्ही कर्मचारी आहोत. आम्ही एक पालक म्हणून दिव्यांग ही ईश्वर सेवा ही आमच्या मनात आहे. आम्ही त्यांना संपूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक पालकाचं आमचं घर तरी आम्ही एखादा मुलगा जरी स्वतःचा मुलगा जरी बिमार पडला तर आम्ही त्याला लेट नेऊ, पण ह्या मुलाला आम्ही पहिले दवाखान्यात नेऊ, सगळी व्यवस्था त्याची करू. म्हणजे ते जे आमची जबाबदारी म्हणून, कारण पालकांनी आमच्याकडे त्यांनी सोपवलेलं आहे की हा शिकला पाहिजे, हा घडला पाहिजे, यासाठी सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्या करतो, संपूर्ण गरजा पुरवतो. बेटा तुझं नाव काय मला सांग बरं? माझं नाव सोहम प्रल्हाद पैघन. अच्छा. आणि तू काहीतरी वाद्य वाजवतोस आम्हाला असं समजलं, तर काय वाजवतो बेटा तू? पेटी वाजवतो आणि तबला वाजवतो. तुला गाणं पण येते का? हो. एखादं म्हणून दाखवशील? हो. म्हण बरं. ह्या मुलातील सुप्त गुण जे आहेत ते आपल्या समोर हे कशा रीतीने सादर करत आहेत हे आपण पाहतच आहोत. आणि अजूनही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की काय आहेत.
मुलातील सुप्त गुण जे आहेत ते आपल्या समोर हे कशा रीतीने सादर करत आहेत हे आपण पाहतच आहोत आणि अजूनही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की काय आहेत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, स्वतंत्र दिन.